the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.व्ही. रहुमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण भारतातील जी बेरोजगारी होती त्या संदर्भात मागील प्रकरणामध्ये आपण अभ्यास घेतलाय. आता जे तुमच्या पाठ्यपुस्तकामधलं जे 8वं प्रकरण आहे, भारतातील दारिद्र्य गरिबी, या संदर्भात आपण या प्रकरणामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. भारतातील दारिद्र्याची कारणं काय काय आहे, त्यानंतर दारिद्र्याचे समाजावर झालेले परिणाम काय आहे, दारिद्र्याच्या वेगवेगळ्या संकल्पना काय काय आहेत, या संदर्भात आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. पहा, दारिद्र्य. तर दारिद्र्य ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील एक प्रमुख आव्हानच मानलं गेलेलं आहे. दारिद्र्याची जी समस्या आहे ही सर्वात बिकट समस्या 21व्या शतकातही आज आपल्या समोर प्रकर्षाने जाणवत आहे की दारिद्र्याचं प्रमाण, गरीब श्रीमंत दरी यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला आजच्या या वर्तमान काळामध्ये जाणवत आहे. दारिद्र्यामुळे बऱ्याच काही शासकीय योजना असतात, त्या योग्य प्रकारे ज्या विकासात्मक क्रिया आहेत त्या योग्य प्रकारे शासनाला आखता येत नाही. समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांवर त्याचा होणारा परिणाम सारख्या स्वरूपाचा नसल्यामुळे दारिद्र्यामुळे एक विकासाची संकल्पना सुद्धा मागे पडताना निदर्शनास येते. मग असे हे दारिद्र्य आहे. भारताच्या बाबतीत जर पाहिलं तर दारिद्र्य ही संकल्पना फार पूर्वीपासून असं म्हटलं जातं, इंडिया इज पुअर बिकॉज ही इज पुअर. भारत गरीब आहे कारण तो गरीब आहे. म्हणजे भारताच्या गरिबीचं कारणच गरिबी हे सांगितलेलं आहे की गरिबीमुळे काय होतंय की एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचं उत्पन्न जर कमी असेल, मग त्याच्या उत्पन्नामुळे त्याच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्यांची पूर्तता त्याला करता येत नाही. त्यांची पूर्तता झाल्यामुळे त्याचं राहणीमान त्याच्यावर विपरीत परिणाम होतात आणि त्याचा परिणाम त्याची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, उत्पादकता आहे, ती देखील कमी होते. तर अशा प्रकारे दारिद्र्याचा एक उत्पन्नाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दारिद्र्य म्हणजे फक्त गरिबी म्हणजे फक्त पैसाच कमी असणे अशा स्वरूपाची एक संकल्पना पुढे आहेत. त्याचप्रमाणे आता आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये दारिद्र्याचं आणि जे उष्मांक आहे, म्हणजे तुमच्या मर्यादित उत्पन्नामध्ये तुम्ही तुमचा आहार पूर्णपणे घेऊ शकतात की तुम्हाला जी आवश्यक कॅलरीज आहारापासून मिळवता येते की नाही या संदर्भात पाहिलं जातं. मग त्यानुसार जी दारिद्र्य आहे त्याच्यावर वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या. वेगवेगळ्या समित्यांनी त्यांचे अहवाल शासनासमोर मांडले. त्यामध्ये तेंडुलकर समिती होती, तिने ते उष्मांकाचा विचार घेतला. त्यानंतर अजून बऱ्याच वेगवेगळ्या समित्यांनी, काहींनी उत्पन्न पैशाचा विषय घेतला की ग्रामीण भागातील उत्पन्न आणि शहरी भागातील उत्पन्न. त्यानंतर काहींनी उष्मांक म्हणजेच जी कॅलरीज आहे ती ग्रामीण भागातील लोकांना मिळणारी कॅलरीज आणि शहरी भागातील लोकांना मिळणारी कॅलरीज या साहाय्याने दारिद्र्याचं मापन केलेलं आहे. ते आपण सविस्तर या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. तर पहा, तुमचं 8वं प्रकरण आहे भारतातील दारिद्र्य. आता दारिद्र्य ही आर्थिक व सामाजिक घटकांशी निगडीत अशी एक मोठं आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहे. तर पहा, काही व्यक्ती किंवा समूहाला समाजापासून वंचित करणारा घटक म्हणून दारिद्र्याकडे पाहिले जाते. मूलभूत गरजांपासून वंचित राहणे किंवा उपलब्ध संधी नाकारणे, त्यामुळे समाजातील काही व्यक्ती किंवा समूह मुख्य प्रवाहापासून दूर जातात. मग आता दूर जाण्याचं कारण काय आहे? त्यांच्याकडे असणारी पैशाची कमतरता. म्हणजेच हे दारिद्र्य त्यांना दारिद्र्यातच ठेवत असतं. या दारिद्र्यामुळेच होतं काय की समाजाच्या एका उच्च गटामध्ये ते सामील होऊ शकत नाही. त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं जीवनमान जगण्यापासून ते दूर राहतात. अशा वेगवेगळ्या समस्या दारिद्र्यामुळेच निर्माण होताना निदर्शनास येतात. पहा, दारिद्र्य या संकल्पनेची माहिती तुमचं पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. एक चित्र दाखवलेलं आहे, पहा तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे की एक गरीब मनुष्य आहेत. मग त्याच्या समोर काय काय समस्या आहे? अन्न, वस्त्र, निवारा, कपडे यासारख्या गोष्टींपासून हे गरीब लोक वंचित राहतात किंवा यांचा जो योग्य पुरवठा यांना होणं किंवा या वस्तूंची योग्य प्रकारे उपलब्धता या लोकांना होत नाही.
का होत नाही, तर त्यांच्याकडे असणाऱ्या उत्पन्नाच्या अभावामुळे. तर अशा प्रकारे दारिद्र्याबद्दल हे जे चित्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की एक कुटुंब दाखवलेलं आहे, त्या कुटुंबाच्या प्रत्येकाच्या डोक्यात असणारे विचार, तो मनुष्य दाखवलेला आहे, त्या मनुष्याच्या डोक्यात घराचा विचार आहे, ती स्त्री दाखवलेली आहे, त्याच्या डोक्यात अन्नधान्याचा विचार आहे, तिचे जे लहान मुलं दाखवलेले आहेत त्यांच्या डोक्यात कपडे असेल, अभ्यास असेल, पुस्तके वगैरे याचा विचार आहे. म्हणजे हे सर्व कशामुळे घडतंय की दारिद्र्यामुळे हे प्रश्न, विविध प्रश्न निर्माण झालेले आहे. मग दारिद्र्यामुळे उत्पन्नाच्या अभावामुळे घराचा प्रश्न निर्माण झाला, त्यानंतर अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यानंतर शिक्षण असेल, वस्त्र असतील, या सर्वांचाही प्रश्न दारिद्र्यामुळे निर्माण झाला. मग पहा, आता साधारणपणे स्वातंत्र्यानंतरच्या जर काळात पाहिलं तर दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमावर भारत सरकारने भर दिला. दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारने आर्थिक नियोजन, इकॉनॉमिक प्लॅनिंग त्याला म्हटलं जातं, आर्थिक सुधारणा, आता वेगवेगळ्या आर्थिक नियोजनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस दारिद्र्य निर्मूलनाचं एक उद्दिष्ट ठेवलं होतं. मग त्यामध्ये गरिबी हटाव अशा प्रकारचा नारा इंदिरा गांधींच्या काळात देण्यात आला होता. आणि गरिबी हटावसाठी इंदिरा गांधींनी बऱ्याच प्रकारच्या योजना, मग गरिबांसाठी घरकुल असेल, गरिबांसाठी मोफत शिक्षण वगैरे, त्याचप्रमाणे ज्या आपण पाहतो की PDS, पब्लिक डिस्ट्रीब्युटेड सर्व्हिसेस, सार्वजनिक वितरण प्रणाली, त्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या मार्फत गरीब लोकांना स्वस्त अन्नधान्य प्रोव्हाइड केलं जातं. त्याचप्रमाणे बऱ्याच काही शासनाच्या अशा योजना आहे की तिथे गरीब लोकांना आवश्यक गरजा प्रोव्हाइड करण्यासाठी शासन कार्यतत्पर आहे. तर अशा प्रकारे पहा, दारिद्र्याचा अर्थ तुमच्या पाठ्यपुस्तकात सांगितलेला आहे. पहा, पारंपरिक अर्थानुसार दारिद्र्य म्हणजे समाजातील व्यक्ती पुरेशा उत्पन्नाअभावी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही अशी स्थिती होय. पहा, आपल्या बेसिक नीड त्याला म्हटलं जातं, अन्न, वस्त्र, निवारा. पूर्वीच्या काळी फक्त या 3च गरजा मूलभूत गरजा मानल्या जात होत्या. आता त्यामध्ये एक ऍडिशन आलेलं आहे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या उत्पन्नाअभावी जर व्यक्ती पूर्ण करू शकत नसेल तर त्या व्यक्तीची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला दारिद्र्य किंवा गरिबी असे म्हटले जाते. त्यानंतर पहा, आता बहुआयामी दारिद्र्य, एक नवीन कन्सेप्ट आपल्या अभ्यासक्रमामध्ये यावर्षी आलेली आहे. तर ही बहुआयामी काय आहे? दारिद्र्याची पारंपरिक संकल्पना केवळ मूलभूत गरजांशी निगडीत आहे. तर आता बहुआयामी आधुनिक युग जे आहे त्यामध्ये दारिद्र्याची एक बहुआयामी, त्याला व्यापक संकल्पना देखील म्हटलेलं आहे की दारिद्र्य पहा, बहुआयामी दारिद्र्य म्हणजे भौतिक व अभौतिक परिमाणांपासून वंचित राहणे. जे फिजिकल आणि तुम्ही भौतिक आणि अभौतिक अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींपासून जर व्यक्ती वंचित राहत असेल तर त्या व्यक्तीच्या दारिद्र्याला बहुआयामी दारिद्र्य असे म्हटले जाते. पहा, भौतिक परिमाणांचा संबंध अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ते बांधणी, पिण्याच्या शुद्ध पाण्याची उपलब्धता यांच्याशी संबंधित आहे. तसेच पहा, अभौतिक परिमाणांचा संबंध समाजातील विविध भेदाभेदांशी संबंधित आहे. आपण पहा की एक फरक करतो आपण व्यक्तींमध्ये, गरीब, श्रीमंत, उच्च दर्जाचा, कमी दर्जाचा. मग तो दर्जा किंवा ते जे पद त्याला मिळालेलं आहे ते त्याच्याकडे असणाऱ्या पैशामुळे किंवा त्याच्याकडे असणाऱ्या ज्या ऍसेट्स आहे, संपत्ती आहे, त्यावरनं त्याला ते प्राप्त झालेलं असतं. तर अशा प्रकारे बहुआयामी दारिद्र्याबद्दल तुमच्या पुस्तकात माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा, जे अमात्य सेन आहे त्यांनी पण सांगितलंय, पहा, दारिद्र्य म्हणजे केवळ पैसा कमी असणे नव्हे तर मानवी जीवनात अनार्थिक क्षमतेचा अभाव असणे म्हणजे दारिद्र्य होय. मानवी जीवनामध्ये ज्या अनार्थिक म्हणजे अनार्थिक गोष्टी आहेत त्या अशा गोष्टींचा किंवा क्षमतेचा अभाव त्याला दारिद्र्य असं म्हटलेलं आहे. पहा, या क्षमतांचा संबंध आर्थिक, सामाजिक व राजकीय स्वातंत्र्याशी असतो. पौष्टिक व पुरेसे अन्न, त्यानंतर आरोग्याची सुविधा, शैक्षणिक सुविधा, राजकीय व नागरी स्वातंत्र्य इत्यादींचा कमतरतेचा संबंध दारिद्र्याशी जोडण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे अमात्य सेन यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यांनी दारिद्र्याबद्दल 1981 मध्ये पॉवर्टी अँड फेनॉमिना अँड एसे ऑन द एन्टायटलमेंट अँड डिप्रिव्हेशन्स हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये गरिबी दूर करण्याचे काही उपाय सांगितले. गरिबीची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीबद्दल त्यांनी माहिती दिली.
एक फल म्हणून त्यांना नोबेल पारितोषिक, अर्थशास्त्रामधील भारतीय वंशाचे जे पहिले शास्त्रज्ञ आहे की त्यांना नोबेल पारितोषिक मिळालंय, अमात्य सेन, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा आता दारिद्र्याच्या बाबतीत दारिद्र्याच्या काही संकल्पना सांगण्यात आलेल्या आहेत. दारिद्र्याची सर्वात पहिली संकल्पना निरपेक्ष दारिद्र्य. आता निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना कॅलरीज काउंटिंग वरनं ठरवण्यात आलेली आहे. म्हणजेच पहा नियोजन ही संकल्पना नियोजन आयोगाने गठीत केलेली आहे. म्हणून पहा नियोजन आयोगाच्या मध्ये साधारणपणे पहा जी नियोजन आयोगाच्या मध्ये ग्रामीण भागातील जी व्यक्ती 2400 कॅलरीज व शहरी भागातील जी व्यक्ती 2100 कॅलरीज इतका उपभोगावर खर्च करू शकत नसेल त्या व्यक्तीस निरपेक्ष दृष्ट्या गरीब किंवा निरपेक्ष दारिद्र्य असे समजले जाते. पहा पुन्हा एकदा मी डेफिनेशन तुम्हाला सांगतोय. नियोजन आयोगाच्या मते ग्रामीण भागातील जी व्यक्ती 2400 कॅलरीज व शहरी भागातील जी व्यक्ती 2100 कॅलरीज इतका उपभोगावर खर्च करू शकत नसेल त्या व्यक्तीस निरपेक्ष दृष्ट्या गरीब समजले जाते. मग हे निरपेक्ष दारिद्र्य कॅलरीज त्याला तुम्ही उष्मांक म्हणतात. जे अन्नधान्य तुम्ही खातात त्या सहाय्याने तुम्हाला जे एनर्जी मिळते ती एनर्जी म्हणजेच एक प्रकारची ती कॅलरीज असते. मग अशी ग्रामीण भागात 2400 कॅलरीज आणि शहरी भागात 2100 कॅलरीज हे कॅलरीज देण्यात आलेले आहे. आणि त्यापेक्षा जर तेवढं कॅलरीज पूर्ण होईल एवढा आहार जर त्या व्यक्तींना मिळत नसेल अशा व्यक्तींना निरपेक्ष दृष्ट्या गरीब समजले जाते. साधारणपणे पहा प्रत्येक व्यक्तीला सरासरी 2250 उष्मांकाची गरज असते असंही तुमच्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा किमान उत्पन्नाच्या अभावामुळे अन्नधान्यापासून उष्मांकाची समाधानकारकता अशी पातळी प्राप्त न झाल्यामुळे निरपेक्ष दारिद्र्य वाढते. तुमचं उत्पन्न जर कमी राहील तर त्या उत्पन्नामुळे तुम्ही तुमचा आहार कंप्लीट करू शकत नाही. जो आहार तुम्हाला 21 शहरी भागातील लोकांना 2100 कॅलरीज आणि ग्रामीण भागातील लोकांना 2400 कॅलरीज उष्मांक मिळवून देत असेल असा आहार तुम्ही तुमच्या कमी उत्पन्नामुळे जर मिळवू शकत नसाल तर तुम्ही निरपेक्ष दृष्ट्या गरीब तुम्हाला समजले जाते. त्यानंतर पुढची संकल्पना पहा निरपेक्ष दृष्ट्या दारिद्र्य हे नियोजन आयोगाने ही संकल्पना सांगितलेली आहे. त्यांच्या मतानुसार पहा पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करतोय. काळजीपूर्वक ऐकायचे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये ही कन्सेप्ट पोस्ट करायची. पहा तुम्हाला इथे स्क्रीनवर पण दिसत आहे. नियोजन आयोगाच्या मते ग्रामीण भागातील जी व्यक्ती 2400 कॅलरीज व शहरी भागातील जी व्यक्ती 2100 कॅलरीज इतका उपभोगावर खर्च करू शकत नसेल त्या व्यक्तीस निरपेक्ष दृष्ट्या गरीब समजले जाते. त्यानंतर पुढे आहे पहा सापेक्ष दारिद्र्य. आता सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना स्पष्ट करणं थोडा अवघड आहे. यात तुलना केली जाते म्हणजे एका व्यक्तीपेक्षा दुसरी आता एक सिंपल उदाहरण देतो पहा. तुमच्या वर्गामध्ये समजा तुम्ही दोघं मित्र आहात. एखाद्या मित्राकडे चांगल्या प्रकारचा मोबाईल आहे आणि दुसऱ्या मित्राकडे चांगल्या प्रकारचा मोबाईल नाही किंवा हलका प्रतीचा मोबाईल आहे. म्हणजेच ज्या व्यक्तीकडे मोबाईल आहे तो ज्या व्यक्तीकडे मोबाईल नाही अशा व्यक्तीच्या दृष्टिकोनातून सापेक्ष दृष्ट्या श्रीमंत मानला जातो. इथे तुलना केलेली आहे, उत्पन्नाची तुलना केली जाते आणि त्या तुलनेवरून गरीब आणि श्रीमंत असं ठरवलं जातं. पहा विविध राहणीमानाच्या दर्जांची तुलना केल्यानंतर सापेक्ष दारिद्र्याची कल्पना येते. या दारिद्र्याचा अभ्यास उत्पन्न पातळी, संपत्ती, उपभोग खर्च, आर्थिक निष्क्रियता यांच्या परस्पर तुलनेतून केला जातो. सापेक्ष दारिद्र्य ही जगात सर्व व्यापक संकल्पना आहे. प्रत्येक देशामध्ये ही संकल्पना निदर्शनास येते सापेक्ष. तसं निरपेक्ष दारिद्र्य हे अविकसित देश किंवा विकसनशील देश या देशांमध्ये निदर्शनास येणारी संकल्पना आहे. तसं सापेक्ष दारिद्र्य पहा डेव्हलप कंट्री आहे, विकसित देश आहे अमेरिका. मग अमेरिकेमध्ये सपोज 2 बंगल्यावाला श्रीमंत आणि 1 बंगल्यावाला त्यापेक्षा गरीब असेल. मग ज्या व्यक्तीकडे 2 बंगले आहे तो श्रीमंत झाला आणि ज्या व्यक्तीकडे 1 बंगला आहे तो गरीब झाला. हे तुलना केलेली आहे. व्यक्तीकडे ज्या काही ऍसेट्स आहेत त्या ऍसेट्स किंवा व्यक्तीकडे असणारी जी संपत्ती आहे त्यावरून त्या व्यक्तीची तुलना करून सापेक्ष दारिद्र्य ठरवलं जातं. मग हे सापेक्ष दारिद्र्य विकसित असेल, विकसनशील असेल किंवा अविकसित असेल प्रत्येक देशामध्ये निदर्शनास येतं. जर आपण नीट विचार केला तर निरपेक्ष दारिद्र्य हे आपण व्यवस्थित प्लॅनिंग करून वेगवेगळ्या योजना राबवून ते आपण संपवू शकतो. पण सापेक्ष दारिद्र्य ही न संपणारी संकल्पना आहे.
म्हणजे एक व्यक्ती श्रीमंत होणार, दुसरी व्यक्ती तिच्यापेक्षा थोड्याफार प्रमाणावर का होईना गरीब असणार. समजा तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, तुमच्या मित्राकडे त्यापेक्षाही भारीतली 4 व्हीलर गाडी आहे, म्हणजे तुमचा मित्र तुमच्यापेक्षा सापेक्षदृष्ट्या श्रीमंत आहे, असं येथे कंपॅरिझन केलंय, तुलना केलेली आहे, म्हणून याला सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं. त्यानंतर पहा, सापेक्ष दारिद्र्य पूर्णपणे निर्मूलन करता येत नाही. योग्य धोरण व उपाययोजनांमुळे सापेक्ष दारिद्र्याच्या निर्मूलनाचे काही प्रमाणात बदल होऊ शकतो, परंतु पूर्णपणे त्याचं उच्चाटन करता येत नाही. त्यानंतर पहा पुढे, दारिद्र्य रेषा ही पॉवर्टी लाईन ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे. दारिद्र्य रेषा ही अशी एक काल्पनिक रेषा आहे जी गरीब व गरिबेतर यामध्ये वर्गीकरण करते. आता बीपीएल धारक आपण त्याला म्हणतो, बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेखालील जनता, एक पर्टिक्युलर इन्कम लेवल ग्राह्य धरलं जातं. त्या उत्पन्न पातळीपेक्षा कमी उत्पन्न असणारे लोक दारिद्र्य रेषेच्या खाली आहे आणि त्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असणारे लोक हे दारिद्र्य रेषेच्या वर आहे. आपल्याकडे आपण साध्या भाषेमध्ये पहा, बीपीएल धारक म्हणजे ते रेशन कार्डशी संबंध लावतो. पिवळं रेशन कार्ड, पांढरं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, असे रेशन कार्ड आपण त्याशी संबंध लावतो. मग बीपीएल धारक जे आहे त्याला बिलो पॉवर्टी लाईन असं देखील म्हटलं जातं. पहा, नीती आयोगाने दारिद्र्य निर्मूलनासाठी नेमलेल्या कार्यगटाच्या व्याख्येनुसार सामाजिक दृष्ट्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व सेवा खरेदी करण्याकरिता जो खर्च येतो त्या प्रारंभिक खर्चाच्या पातळीस दारिद्र्य रेषा असे म्हणतात. आता ही जो नीती आयोग आहे त्या नीती आयोगाने केलेली व्याख्या आहे. पहा, सामाजिक दृष्ट्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व सेवांची खरेदी करण्याकरिता जो खर्च येतो त्या प्रारंभिक खर्चाच्या पातळीस दारिद्र्य रेषा असे म्हणतात. म्हणजे तुमच्या मूलभूत गरजासाठी जी एक मिनिमम लेवल उत्पन्नाची आवश्यक आहे किंवा त्या मूलभूत गरजा जेवढ्या उत्पन्नात तुमच्या पूर्ण होत असतील त्या उत्पन्नाच्या आत जेवढे लोक आहेत त्या लोकांना तुम्ही दारिद्र्य रेषेखाली जनता असे म्हणतात. पहा, साधारणपणे दारिद्र्य रेषेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे आहे. पहा, दारिद्र्य रेषेच्या वर एपीएल अप्पर पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेच्या खाली त्याला बीपीएल म्हणतात, बिलो पॉवर्टी लाईन असलेली लोकसंख्या ठरवली जाते दारिद्र्य रेषेच्या साहाय्याने. त्यानंतर कुटुंबाचा उपभोग खर्चावरून दारिद्र्याची ओळख पटवणे. त्यानंतर वेगवेगळ्या दारिद्र्याचा मागोवा घेऊन प्रदेशाची तुलना करणे. मग गरीब, रिच एरिया, पुअर एरिया असा एरिया पण ठरवला जातो. शहरी भागामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे अशा प्रकारची तुलना तुम्हाला आढळून येते. वेगवेगळ्या दारिद्र्याचा मागोवा घेऊन प्रदेशाची तुलना करणे. त्यानंतर दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्यक्रमाची आवश्यक खर्चाचा अंदाज घेण्यासाठी देखील याचा फायदा होतो. अशा प्रकारे ही दारिद्र्य रेषा पॉवर्टी लाईन याला म्हटलं जातं. दारिद्र्य रेषा ही एक काल्पनिक रेषा आहे जी गरीब व गरिबेतर यामध्ये वर्गीकरण करते. म्हणजे गरीब श्रीमंत यामध्ये भेदभाव म्हणण्यापेक्षा गरीब व गरिबेतर लोकसंख्या, बिलो पॉवर्टी लाईन आणि अप्पर पॉवर्टी लाईन यांच्यामधलं जे डिव्हायडेशन आहे हे दारिद्र्य रेषेच्या साहाय्याने केलं जातं. दारिद्र्य ही प्रत्येक राष्ट्रानुसार बदलणारी एक जागतिक बँकेच्या अहवालानुसार दारिद्र्य रेषा ही साधारणपणे 2011ची जर आकडेवारी पाहिली तर कमीत 2011च्या आकडेवारीनुसार साधारणपणे दर दिवशी $1.90 इतकी क्रयशक्तीच्या समानतेवर आधारित दारिद्र्य रेषा ठरवण्यात आलेली आहे. क्रयशक्ती, पर्चेसिंग पॉवर त्याला म्हटलं जातं, की ज्या व्यक्तीची प्रत्येक दिवसाची पर्चेसिंग पॉवर ही $1.90. आता आपल्याकडे जर डॉलरची व्हॅल्युएशन पाहिलं तर साधारणपणे 74 रुपये आहे. मग 74 रुपये प्लस 90 वरती म्हणजेच जवळपास 150 रुपये जर तुमचा एका दिवसाचा खर्च नसेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या आत आहात. त्यापेक्षा जास्त तुमचा खर्च असेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या बाहेर आहेत. साधारणपणे क्रयशक्ती त्याला पीपीपी पर्चेसिंग त्याला तुम्ही खरेदी शक्ती क्षमता असं देखील म्हणतात. मात्र ही जी खरेदी शक्ती क्षमता आहे त्यानुसार भारतात 21.2% लोकसंख्या ही बीपीएल म्हणजेच दारिद्र्य रेषेच्या आत आढळून येते. अशा प्रकारे आपल्या देशाचा जर विचार केला तर साधारणपणे 121.02 कोटी ही 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या होती.
आणि आताची जर लेटेस्ट आकडेवारी पाहिली आपण तर जवळपास 135 कोटी लोकसंख्या आपल्या देशाची आहे. मग 135 कोटींमधल्या जवळपास 21.2% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या आत निदर्शनास येते. अशा प्रकारे दारिद्र्य रेषेबद्दल आपण आजच्या या लेक्चरमध्ये माहिती घेतली. पुढील लेक्चरला आपण दारिद्र्य रेषेचे काही प्रकार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आजच्या लेक्चरमध्ये ज्या काही कन्सेप्ट महत्त्वाच्या सांगितलेल्या आहे त्या कन्सेप्ट तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.